सगळ्यांना नमस्कार। गेले काही दिवस म्हणजे 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र गाजवणारा जो विषय आहे म्हणजे पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार जो अमेडिया एंटरप्राइजेस LLP या कंपनीने केला, त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसात करणार आहे। आज त्याची सुरुवात मला या GR पासून करायची। हा GR आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला, त्याच्यातल्या सदस्यांची। यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का? म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा। आता ह्या GR कडे मी परत येणार आहे, पण थोड्या वेळाने। आता पहिली गोष्ट, हा ते 300 कोटीला घेतलं, त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही, अमुक तमुक तमुक। माझा पहिला प्रश्न की जे तिथे गायकवाड कुटुंब होतं, ज्यांना ती महार वतनाची जमीन मिळाली, जी नंतर खालसा झाली, ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन, म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये, तर मी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते? पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होतं, त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता। पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही 11,000 रुपये 30 डिसेंबर 2024 ला भरते, त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते 30 डिसेंबर 2024 ला, आणि 30 डिसेंबर 2024 पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे। मुद्दा नंबर 2, ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही। तर कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते, तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती। मुद्दा नंबर 3 जे आत्ता म्हटलं गेलं होतं, आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कॉल्ड आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो, आम्ही तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो मला पकडू नका। तर आता ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला जे गव्हर्न करणारे कायदे आहेत ते काय काय आहेत? तर त्याच्यात 5 कायदे आहेत। पहिला आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963, त्याच्या सेक्शन 31 ते 33 मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत। दुसरं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, तिसरं रजिस्ट्रेशन ऍक्ट, चौथं सिव्हिल प्रोसिजर कोड आणि 5वं लिमिटेशन ऍक्ट। आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं? जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात। पण आताच्या घटनेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही, तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीयेत। ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत? तर वकील नेमण्याचे, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे, इतर सगळे अधिकार, कोर्टात केसेस फाईल करण्याचे, डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत। पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत, म्हणून एक तर ती करू शकत नाही। अमेडिया एंटरप्राइजेस कडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती, आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते। हे जे पहिलं पत्र आहे ते सह दुय्यम निबंधक
यांनी 7 तारखेला दिलेलं पत्र आहे. ते कोणाला आहे? प्रति अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख सुवर्ण रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे. याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर 1 आणि मुद्दा नंबर 2 लिहिला. त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी, इतके टक्के सेस, अमुक तमुक करून तुम्ही भरायला हवे. मुद्दा नंबर 2 सुद्धा तसाच आहे. शेवटची ओळ म्हणते वरील मुद्दा नंबर 1 व 2 मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा, जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल. तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात, ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते, ना शीतल तेजवानी करू शकते. कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही, कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाहीयेत. तर ही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात. म्हणजे हे आता जे बातम्या चालल्यात ना 42 कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल, तर 42 कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते, ना अमेडिया करू शकते, ना अजित पवार करू शकतात, ना देवेंद्र फडणवीस करू शकतात. कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही. आता त्याच्यातल्या काही बाबी मी मुद्दाम वाचून दाखवते. हू कॅन सीक कॅन्सलेशन? द अग्रीव्ड पर्सन, म्हणजे जसं मी म्हटलं माझी जमीन असेल तर मी विकत घेणार असेल तर तो, किंवा आमचे लिगल एअर्स, किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीज जर ही पब्लिक प्रॉपर्टी असेल तर. आणि जसं मी म्हटलं ही खालसा झालेली जमीन आहे तर हे फक्त रद्द करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत. ते सुद्धा सिव्हिल कोर्ट मूव्ह केल्यानंतरच त्यांना करता येण्यासारखे आहेत. आता सेक्शन पहिलं मी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट तुम्हाला वाचून दाखवते. त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार मुळात नाहीच आहेत. तर आता जर अमेडिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे त्यांनी जर दस्तावेज कॅन्सलेशनचे म्हणजे रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर त्यांना तो हक्क नाही असं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट मध्ये सेक्शन 31 पासून सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यातल्या पहिल्या सेक्शन मध्ये म्हणजे सेक्शन नंबर 16. आता हे जे मी बोलतेय ते सगळं माध्यमांकडे PDF मध्ये मी देणार आहे, ते तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा. तर पहिला अधिकार पर्सनल बार टू रिलीफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एन्फोर्स्ड इन फेवर ऑफ अ पर्सन. जर त्यांनी विलफुल फ्रॉड केला असेल अशा व्यक्तीला कॅन्सलेशनचा अधिकार नाही. दुसरं हे कोण करू शकतं तर याच्यात मुद्दा नंबर 32 मध्ये सरळ लिहिलेलं आहे की अ कोर्ट इन इट्स डिस्क्रिशन इफ सो अडजस्ट अँड ऑर्डर ओनली देन कॅन इट बी कॅन्सल्ड. आता मुद्दा नंबर 2 रजिस्ट्रेशन ऍक्ट काय म्हणतं. तर जसं मी कालपासून म्हणत होते की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये 2 गोष्टी आहेत, सेक्शन नंबर 81 आणि सेक्शन नंबर 82. तर याच्यातलं सेक्शन नंबर 81 काय म्हणतं की जे अधिकारी जसं ते येवले आहेत त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील, ते अधिकारी फ्रॉड करत असतील आणि त्यांना माहिती असून सुद्धा जर त्यांनी फ्रॉड केला असेल तर सेक्शन 81 खाली पेनल्टीज त्यांना काय काय लागतील याचे डिटेल्स दिलेले आहेत. ही शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 7 years और विथ फाईन और विथ बोथ. आणि आता महत्वाचा सेक्शन 82 पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट, डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी और ट्रान्सलेशन, फॉल्स पर्सनेशन और अबेटमेंट. म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला, म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित पवारच्या ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला, तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते, जी 7 वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते. होऊ शकते नाही, ही होते. आता याच्यात तिसरी गोष्ट
सेक्शन 83 म्हणतं की ऑफेन्सेस पनिशेबल अंडर दिस ऍक्ट शॅल बी ट्रायबल बाय कोर्ट or officer exercising power not less than those of a magistrate. आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो FIR, ज्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव नाही, पार्थ अजित पवारचं नाव नाही, आणि असं सांगितलं की आम्हाला माहित नव्हतं. बावनकुळे ते येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली त्यांनी सही केली म्हणून त्यांच्या नावावर FIR केली. तर आता कायदा काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया. तर अमेडिया एंटरप्राइजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे. तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट 2008 हे त्याचे कायदे आहेत. तर आता ही जी मी पूर्ण ऍक्ट तुमच्या पुढे वाचून दाखवते त्याच्यातला सेक्शन 38 म्हणतो, आणि हे मुद्दाम ऐका, अनलिमिटेड लायबिलिटी इन केस ऑफ फ्रॉड. In the event of act carried out by limited liability partnership or any of its partner with an intent to defraud the creditors of limited liability partnership or any other person or for any fraudulent purpose, liability of the limited liability partnership and the partners who acted with intent to defraud creditors or fraudulent purpose shall be unlimited for any of those limited liability partnerships. Now आता याचा अर्थ की, आणि त्याच्यात पुढे काय दिलंय, the extent of the partner unless established by limited liability partnership that such act, जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहीतच नव्हतं, हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहीतच नव्हतं, तरच फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकतं. पण आत्ताच्या घटनेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे. याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइजेस LLP, ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत, ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत. याचा अर्थ, आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे, याचा अर्थ पार्थ पवारला आणि अमेडिया एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून. आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांची जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे. पण तरी सुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही. हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत. आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे. LLP ऍक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे. त्याच्यात पुढे असं दिलंय, विदाउट प्रेज्युडिस टू एनी क्रिमिनल प्रोसिडिंग्स विच मे अराइज अंडर द लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स, द लिमिटेड पार्टनरशिप and any such partner or designated partner or employee shall be liable to compensation to person who has suffered the loss, आणि provided that such a, परत तोच मुद्दा आहे की जर त्याला फक्त माहित नसेल की हा व्यवहार होतोय तरच तो त्याच्यातनं बाहेर पडू शकतो, नाहीतर प्रत्येक पार्टनरला हे भोगावंच लागेल, त्याची जी शिक्षा आहे ती भोगावी लागेल. आता तिसरा मुद्दा, जर कोणीही सरकारी जमिनीत कुठलाही गैरव्यवहार केला तर त्याच्या लायबिलिटीज किती आहेत, तर त्याच्यावर लागणारे जे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत ते किती आहेत त्याचे मी डिटेल्स वाचून दाखवते. क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट when government land is usurped by forging, manipulating documents, the perpetrators can be charged under several sections of the Indian Penal Code, including Section 420, 466, 468, 471, 441, 442, 447, and other relevant section for destruction or falsification of public documents. आणि याच्यात 7 ते 14 वर्षाची शिक्षा आणि फाईन किंवा दोन्ही याची ती शिक्षेचं प्रोव्हिजनिंग आहे.